आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती. तर बघा मित्रांनो, इथे महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे आहे इथे भरती निघालेली आहे मित्रांनो. आणि ही जी भरती आहे ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी आहे मित्रांनो. आणि जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा 10/1/2024 पासून इथे अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. ते 22/1/2024 पर्यंत रात्री जे आहे 11 वाजेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय इथे करू शकता मित्रांनो. तर बघूया यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे. तर बघा यांनी यांची ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे मित्रांनो. अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटला इथे व्हिजिट करू शकता. बघा www.mucbf.in या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती इथे घेऊ शकता. तसेच बघा परीक्षापत्र डाउनलोड करण्याविषयी माहितीसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार. आणि मुलाखत दिनांकसुद्धा तुम्हाला यांच्या अधिकृत वेबसाईटवरती त्याबाबत माहिती मिळून जाणार. तर चला बघूया मित्रांनो पुढे नेमकं काय यांनी सांगितलेलं आहे. तर बघा अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे इथे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक इथे असायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर बघा परीक्षा शुल्क जे आहे तुम्ही या संकेतस्थळावरती गेले की रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी होणार नाही. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच ते परीक्षा शुल्क तुम्हाला तिथे भरता येणार. आणि सोबतच जे आहे मित्रांनो यांची जे शैक्षणिक अर्हता बघा इथे सांगितलेली आहे. तर तो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता विद्यापीठाची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतर MSc किंवा समतुल्य कोर्स तुमच्याकडे संगणकाचा इथे असायला हवा. त्यानंतर बघा 31/12/2023 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास इथे पात्र असतील. आणि जो आहे परीक्षेचा निकाल यांच्या अधिकृत वेबसाईटवरती ते कळवण्यात येणार. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो नोकरीची ठिकाणे ते नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद या ठिकाणी तुमचे नोकरीचे ठिकाण ते असणार आहे. व एकूण 15 पदांसाठी जे आहे ही एक्झाम इथे होणार आहे कनिष्ठ लिपिक ग्रेडची. आणि त्यानंतर बघा मित्रांनो इथे वयोमर्यादा सांगितलेली आहे. तर बघा 31/12/2023 पर्यंत किमान 22 व कमाल 35 वर्ष इथे वयोमर्यादा इथे यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर बघा प्राधान्य बघा इथे कोणाला देण्यात येणार. JAIIB व CAIIB व CDC&A उत्तीर्ण जे असणार व त्यांच्याकडे शासन मान्यता प्राप्त ज्या इतर संस्थेची जे आहे बँकिंग, सहकार, कायदेविषयक पदविका असणार त्यांना विशेष प्राधान्य बघा इथे देण्यात येणार. त्यानंतर बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास इथे प्राधान्य देण्यात येणार. त्यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषेचे लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व इथे असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा वेतन श्रेणी जे झालं मित्रांनो तुमच्याकडे जे सुरुवातीचं प्रशिक्षण कालावधी राहणार त्यासाठी दरमहा तुम्हाला 15,000 रुपये इथे वेतन देण्यात येणार. त्यानंतर प्रशिक्षण कालावधीनंतर जे आहे बँकेच्या वेतन श्रेणीनुसार जे आहे तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे इथे वेतन इथे मिळणार आहे. आणि निवड पद्धती कशा प्रकारे राहणार. तर बघा इथे निवड पद्धती जी आहे ऑफलाईन परीक्षा इथे राहणार आहे मित्रांनो. ऑफलाईन परीक्षा इथे राहणार आहे. व कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 पदाकरिता जी आहे 100 गुणांची बहुपर्यायाची प्रश्नाची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून बघा परीक्षा घेण्यात येणार. इंग्रजी माध्यमातून मित्रांनो इथे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यामध्ये हिंदी किंवा मराठी इथे नसणार आहे. आणि त्यानंतर आहे बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नामध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान व आर्थिक ज्ञान इत्यादी विषयावर जे आहे प्रश्नांचा समावेश इथे असणार आहे. त्यानंतर आहे तदनंतर जे आहे 100 पैकी प्राप्त गुणांचे 90च्या गुणोत्तरामध्ये येथे रूपांतर करण्यात येईल मित्रांनो. आणि कागदपत्रे पडताळणी जी आहे तर यामध्ये तुम्ही येथे बघू शकता उमेदवारास ऑफलाईन परीक्षेतील गुणाच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकाची प्राथमिक कागदपत्रे पडताळणी बोलवण्यात येईल. व त्यावेळी उमेदवाराने जे आहे मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. व प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये प्राप्त होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलवण्यात येईल. व मुलाखतीमध्ये सुद्धा बघा यांनी दिलेलं आहे स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे की कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलवण्यात येईल. व मौखिक मुलाखतीकरिता 10 गुण, शैक्षणिक पात्रतेकरिता 5 गुण व मौलिक मुलाखतीकरिता 5 गुण असे एकूण 10 गुण येथे राहतील. आणि मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस जे आहे पात्र येथे राहणार नाही.
व त्यानंतर बघा उमेदवारांची अंतिम निवड सूची जी आहे, उमेदवारांचे ऑफलाईन परीक्षेतील गुण व अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी जे आहे गुणानुक्रमे अंतिम निवड सूची येथे तयार करण्यात येईल. आणि त्यानंतर बघा इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा शुल्क इथे काय राहणार, तर बघा परीक्षा शुल्क इथे 1000 पर्यंत जिथे परीक्षा शुल्क इथे तुमचं राहणार आहे. त्यानंतर 18% इथे GST लागून जे आहे 1180 रुपये जे आहे इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट इथे करावं लागणार आहे. आणि आणखी जर तुम्हाला काही जर याबद्दल प्रश्न असतील तर यांच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि इथे विचारू शकता. आणि मित्रांनो, हा जो PDF आहे हा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहा, व्हिडिओ थांबूया, इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.